विशेषतः त्यांनाही धन्यवाद। चला बॅट्समन पाठवायचे आहेत। पंचांच्या भूमिकेत आपण सातत्याने पाहतोय 2 रात्रीमध्ये निशांत माली यांना, त्यांनाही धन्यवाद असतील। निशांत माळी सर, त्याचबरोबरीने विशाल पाटील सर आणि आमचे तिसरे पंच सुनील तांडेल सर, त्यांनाही धन्यवाद। समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते। रोशन म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांनाही मी विशेष धन्यवाद देतोय। मुख्य व्यासपीठावरती आपण या स्पर्धेचे आयोजक विलास कदम यांना आपण बघू शकाल आणि ते अगदी प्रतीक्षा करतात प्रणय भोईर यांची। मुख्य व्यासपीठावरती विलास कदम यांची उपस्थिती आपण बघतो आणि प्रणय भोईर यांच्या त्या प्रतीक्षेमध्ये आहेत। प्रणय, आपण त्यांच्याशी संपर्क करावा। मी रोहित गाताडे सर यांना विनंती करतोय की आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये गुणलेखन सातत्याने नेहमीच चांगलं राहिले त्यांच्या माध्यमातून, त्यांनाही मी विनंती करतोय की आपण यावं कॉमेंट्री बॉक्स मध्ये, आपलंही स्वागत असेल। दोनही बंधूंनी वेल दिला या मागचं कारण की त्यांना माहिती आहे की राहुल पाटील लवकर गायब होतात, त्यामुळे आम्हाला जबाबदारी घ्यावीच लागेल। त्यामुळे त्यांनी शिफ्ट शेड्यूल बदललं, नाईटला होते पण सेकंडला त्यांनी परिवर्तित केला आणि थेट सेकंड वरून या ठिकाणी आले, त्यासाठी विशेषतः त्यांनाही आपण धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करूयात। नरेश दादा मुने खरं तर रातो के कातिल आहेत नरेश दादा मुने, आणि आपण पाहिलं असेल ज्या ज्या वेळेला प्रकाश झोतातील स्पर्धा असते ना, शेकोटी पेटवले का कोण आहे? विंदन आहे। दोनही टीमला आम्ही शुभेच्छा देतोय। दोनही टीमचे अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही स्वागत। मॅचला होईल सुरुवात। एका बाजूला कर्जत तालुक्यातील एक सांघिक खेळाचं प्रदर्शन करणारा संघ उमरोली, नेहमीच या टीमनं आपल्या नावाची दहशत दाखवलेली आहे आणि विशाल पाटील सर अगदी अनोख्या अंदाजात इशारा करतात, कारण त्यांचे साथीदार आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झालेत, ते रोहित गाताळे सर आणि विशाल पाटील सर यांनी इशारा दिलाय की मॅचला होईल सुरुवात। एका बाजूला आपण बघतोय, मी 2 वर्ष जर मागे गेलो तर ज्या फॉर्म मध्ये होता, जे अनुमान दापोली, त्या टीमला रोखणं कठीण असताना याच उंबरोली टीमनं स्वर्गीय वैकुंठवासी हरिभक्त परायण संजय काशीनाथ खोपकर स्पर्धेत, आसरेवाडीची ती स्पर्धा, उपसरपंच अनिकेत निकम दादांची ती स्पर्धा, आणि त्या स्पर्धेत दापोली सारख्या तगड्या संघाला 2 वर्ष मागे गेल्यानंतर पराभूत करणं तितकंसं सोपं नव्हतं आणि ते काम केलं होतं उमरोली टीमनं। आणि तोच उमरोली संघ या ठिकाणी सुशांत मोकलच्या विकेटच्या शोधात, पण इथे झेल ड्रॉप असं वाटलं होतं की सुशांतचा फटका फसलाय। कित्येक काळ चेंडू हवेमध्ये, साहिल लोंगलेनं सगळं काही मिळवलं, पण जोपर्यंत मी तर म्हणेन कोणतीही गोष्ट असू दे जी पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत तिचा उल्लेख करणं फार कठीण असतं। इथे असं वाटलं सोपा झेल कॅरी केला जाईल। सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू जमिनीवरती पडला आणि सुशांत मोकल, ज्यानं मागच्या मॅच मध्ये धुव्वाधार बॅटिंग केली होती, त्याला जीवनदान। सरळ बॅट फटका खेचला, वेगवान स्ट्रोक आहे, गोलीच्या वेगाने चेंडू निघालाय, मिड ऑफला क्लिअर केल्यानंतर लॉंग ऑफ सीमा पार, सुशांतच्या बॅट मधून चौकार। चेंडू पाठी लागला ना तर त्याच दिशेमध्ये वारंवार चेंडू जात असतात आणि हा चेंडू देखील या ठिकाणी डॉट बॉल। गुड कमबॅक केलं, क्वालिटी क्रिकेट आहे। साहिल लोंगले बॉलिंग ट्रॅक वरती आहे, ज्यांनी ISPL देखील गाजवली आणि आपल्या गोलंदाजीची जोहर तो या मैदानावरती देखील दाखवेल। मॅच चांगली होईल अजिंक्य, कारण दोनही टीम तगड्या आहेत। एका बाजूला आपण बघतोय साहिल लोंगले सारखा
वेगवान गोलंदाज आहे, पण पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि सुशांत मोकलला ठाऊक आहे ज्या वेळेला तुम्ही हवाई सफर करताना त्यावेळेला विकेट गमावण्याची शक्यता जास्त असते आणि पहिल्या चेंडूवरती जसा तो बचावला ना त्यानं आपलं तंत्र बदललं, चेंडूचा स्विंग बॅटचा स्विंग बदलला आणि जे हवेत जाणारे चेंडू होते ना ते जमिनीलगत मारत आता चौकारांवरती तो भर देतोय. दुसरा चौकार सुशांतच्या बॅटमधून. हा चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत परंतु चेंडूला अडवणं कटिंग, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय अजून एक दर्जेदार बॅक टू बॅक दुसरा चौकार. लगातार 2 चौकार, त्या अगोदर एक चौकार सुशांतच्याच बॅटमधून आपण पाहिला. विशेषतः जर पाहायला गेलं तर कलवे संघ या स्पर्धेमध्ये नव्हता, पण अचानक मित्रमंडळींना प्रसाद पाटील यांच्याकडे आम्हाला संपर्क करावा लागला आणि काही कारणास्तव बलवली संघ या स्पर्धेमधून बाद झाल्यामुळे कलवे टीमला या ठिकाणी एंट्री मिळाली आणि त्याचा पूर्णपणे फायदा आपण नेहमी म्हणतो ना की टेनिस क्रिकेट विश्वात ज्या खेळाडूचा सगळ्यात जास्त चाहता वर्ग आहे ना तो खेळाडू सुशांत मोकल मैदानावरती बरसतोय. समोरच्या दिशेने भरपूर काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि अखेर ज्या विकेटची नितांत गरज होती तो सुशांत मोकल यावेळेला झेल देऊन माघारी परततोय. पहिला धक्का आहे बॅटिंग करणाऱ्या वातावरणामध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे जाणं थोडंसं कठीण आहे आणि त्याचाच विचार करता अलोंग दी कार्पेटचे फटके खेचले होते फलंदाज सुशांत मोकलनं आणि तदनंतर आपण पाहतोय जो आक्रमण त्यानं या चेंडूवरती केलं त्या चेंडूवरती एलिव्हेशन थोडंसं खराब पाहायला मिळालं. ताकद आहे ना ती थोडीशी कमी आजमावली आणि तदनंतर फटका फसला. महत्वाची विकेट ज्या विकेटसाठी जालं विणलं होतं ना सापलं रचलं होतं त्याच जाल्यात अडकवलं फलंदाज सुशांत मोकलला. बडी मछली जाल में महत्वाची विकेट. यावेळेस पहिला मोठा आदरा मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या कलवे टीमला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा आहेत धावफलकावरती. शेवटच्या चेंडूवरती महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली गोलंदाज साहिल लोंगलेनं. 12 धावा त्यानं जरूर खर्च केल्या पण सुशांत मोकलला बाद करत आम्ही थांबवू असा सूचक इशारा दिलाय तो गावदेवी कलवे टीमला. खरं तर सुशांत मोकलचे हावभाव सांगून जात आहेत. त्याला असं वाटलं की चेंडू सहज ट्रॅव्हल होईल पण त्याचे हावभाव बाद झाल्यानंतरचे सांगून गेले. ज्या पद्धतीने चेंडू वर गेला ना त्याच पद्धतीने चेंडू थेट सरळ खाली आला आणि जे एलिव्हेशन मिळायला हवं होतं ते प्राप्त न झाल्या कारणास्तव त्याला माघारी परतावं लागला आणि पहिला धक्का रियांशी 11 गावदेवी कलवे टीमला. दुसरं षटक वेगवान चेंडू, अचूक टप्पा, वेगावरती खूप चांगलं नियंत्रण. शुभम कदम यांनी आम्हाला सांगितलं की असं वाटतं की खेळपट्टीचं अंतर भरपूर लॉंग आहे पण चेंडू अगदी वेगाने येतो. चेंडू ज्या वेळेला पडतो डिलिव्हर होतो ना तदनंतर दुप्पट वेग तो प्राप्त करतो आणि संपर्क करणं कठीण जातं. तसाच काहीसा चेंडू होता गोलंदाज गणेश या गोलंदाजाचा. नक्कीच शुभम कदम देखील मैदानावरती खेळून आलेत आणि त्यांचंच हे घरेलू मैदान आणि त्या कारणास्तली आपण पाहतो या मैदानाचा त्यांना प्रचंड अनुभव आणि त्या कारणास्तली अगदी त्यांनी त्यांचं जे मनोगत व्यक्त केलं ना तशीच सूचक गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज या ठिकाणी करतोय. 13 धावा आहेत धावफलकावरती. पहिल्या षटकात 12 आल्या होत्या. साहिलचं ते षटक तदनंतर महत्वपूर्ण सुशांतला बाद केलं. पहिला चेंडू निर्धाव टाकला गणेश घारेनं आणि या चेंडूवरती सिंगल तो खर्च करतो. सामना चांगला होईल. अजिंक्य 3 षटकांची मॅच आहे. एका बाजूला पेन तालुक्यातील एक नामांकित संघ ज्यांनी चांगल्या संघांना मला अद्यापही ती सोनारीची स्पर्धा आठवते. आज जवळजवळ मला वाटतं काही एका वीक जर आपण मागे गेलो 4-5 दिवस जर मागे गेलो तर सोनारीची स्पर्धा तगड्या संघांना परास्त करत 2019 मध्ये जिंकली होती कलवे टीमनं आणि त्यांच्यासाठी ती अभिमानास्पद गोष्ट होती. आणि इथे मात्र आपण बघतोय की आज कलवे संघ टेनिस क्रिकेट विश्वात आज रसायनी विभागातील रसायनी ट्रॉफी 2025 मध्ये खेळ करतोय. दुसऱ्या फेरीची दुसरी लढत दोन्ही टीमनं एक संघाला परास्त केलाय आणि यातून जिंकेल तो असेल विंधने टीमच्या विरोधात. ब्लाइंड स्ट्रोक नजर लवकर हटली होती. चेंडू फलंदाजापासून भरपूर प्रमाणात दूर होता आणि त्या मागचं कारण की संपर्क झाला नाही. डॉट बॉल येतोय. नक्कीच डॉट बॉल येतोय. गोलंदाजीचा अस्त्र आहे फिल्डिंग करणाऱ्या उमलोली टीमकडे आणि बॅक टू बॅक खऱ्या अर्थानं आपण पाहिले तर पहिला चेंडू डॉट बॉल आला तदनंतर सिंगलला प्राधान्य आणि पुन्हा एकदा डॉट बॉल आणि बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी लगातारचे डॉट टाकलेत. म्हणजे 3 चेंडू निर्धाव, एका चेंडूवरती सिंगल धाव. कमालीची गोलंदाजी या ठिकाणी करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गणेश घारे जो
वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. अजिंक्य याचंच तर नाव क्रिकेट आहे. साहिल लोंगलेकडून अपेक्षा होती, त्यानं 12 खर्च केल्या, पण जो दुसरा गोलंदाज आहे गणेश घारे त्याने या मॅच मध्ये कंबरटच मोडलाय. बॅटिंग करणारे रियांश 11 गावदेवी कलबे टीमचा प्रसाद पाटील सपशेल अपयशी ठरतो आणि करतोय परतीचा प्रवास. दुसरी विकेट या ठिकाणी गमावली जाते. प्रसाद पाटील या अगोदर बाद झाले. सुशांत मोकल. खरं तर कळवे विपक्ष उमरोली, आपण सुरुवातीलाच सांगितलं क्रिकेट हा असा खेळ आहे ना जो सांघिक खेळ आपण म्हणून या खेळाकडे बघत असतो, आणि जर सगळ्यांचं योगदान असेल तर त्या संघाला विजयाचे पर्सेंटेज जास्त प्रमाणात वाढत असतात, आणि इथे तेच घडतंय. साहिल लोंगलेने भलेही 12 धावा खर्च केले असतील, शेवटच्या चेंडूवरती महत्वपूर्ण सुशांतला त्यानं बाद केला, आणि सुशांत जसा बाद झाला ना धावगतीच रोखली गेली. प्रसाद पाटीलचा मी तर म्हणेन अपयशी खेळ, त्याचं सातत्य आपण अपयशामध्ये सातत्यानं पाहिलं, आणि त्याचा विचार करता त्याचा परिणाम हा धावसंख्येवरती होतोय. हा नक्कीच 13 धावा फलकावरती अध्यापक जाऊन पोहोचलाय या मॅच मध्ये, परंतु एकंदरीत आपण पाहिलं तर या षटकातील उर्वरित अजूनही शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉलिंग काय कमालीची करतोय. केवळ एक धाव खर्च केले अजिंक्य. खरं तर या खेळपट्टीवरती अशा सिच्युएशनला गोलंदाजी करणं तितकंच सोपं नाही, आणि तरी सुद्धा गोलंदाज गणेश घारे खूप चांगले प्रयत्न. ऑन साइडला बॅकफुटला गेले, जागा बनवली, नटरंग स्टाईलला स्ट्रोक सजवला, पण क्षेत्ररक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना त्यांना सुद्धा येतोय अपयश. चेंडू सीमा पार जातोय चौकार, आणि या चौकाराच्या बरोबरीने थोडा का होईना धावसंख्येला येतोय आकार. हा नक्की सातत्यपूर्वक हेच उल्लेख करत असता की प्रत्येकाने स्वतःमध्ये पद्धतीत बदल घडवणं गरजेचं आहे, आणि तेच नागोरी यांनी देखील केलंय. त्यांच्याकडे अगदी 128 पदार्थ आहेत, ज्यांच्यामध्ये विविध प्रकारचे टी आपण पाहतो. मायदेशी मट्टा असेल, त्यानंतर छाज असेल, आणि ह्याच विविध पदार्थांमध्ये आता त्यांनी एक पदार्थ वाढवलाय खाण्यासाठी. आपण पाहतो क्रीम रोल ची खऱ्या अर्थाने एक वस्तू त्यांनी त्यांच्या पदार्थामध्ये वाढवली आहे, आणि त्यांचं देखील आभार आपण व्यक्त करूया. कारण की जर मॅचमध्ये आपण पाहिलं ना, काहीकांना जास्त प्रचंड प्रमाणात भूक देखील लागू शकते, आणि त्या कारणास्तली त्यांचं देखील आभार. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 या धावसंख्येवरती. अरे रिव्ह्यू नाहीये बाबा इथे आम्हाला लाईन, तदनंतर अल्ट्रा एज या गोष्टी अवेलेबल कराव्या लागतील, तेव्हा तुम्हाला लेग बाईजला रिव्ह्यू मिळेल. इथे या गोष्टी नाही आहेत. पंचांनी सांगितलं की एकदा प्राप्त झाले, याचा अर्थ लेग बाईच्या साईने एकदा मिळेल कळवे टीमला, आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 18. सरळ बॅटना फटका खेचला, एकतर कंप्लीट दुहेरीसाठी निघाले. दुसरी धाव मिळेल का? चेंडूची फेक होणार तोपर्यंत दुसरी धाव या ठिकाणी सहजगत्या पूर्ण. 2 धावा, आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 20. अजिंक्य सुरुवातीला आपण पाहिलं जोपर्यंत सुशांत खेळत होता ना त्यावेळेला असं वाटलं की हवाई सफर, चौकार, षटकारानं धावा येतील, पण आता त्यांनी ओळखलं की धावा मोठ्या फटक्याने येत नाहीत, तर सिंगल डबल असं म्हटलं तर थेंबे थेंबे तले साचे. इथे त्याच धावा जमवण्याचा प्रयत्न सिंगल डबल्सनं होतोय. हा तोच विचार आपण देखील उल्लेख केला की चेंडू सीमारेषा पलीकडे जाणं थोडंसं कठीण आहे, परंतु भोकरपाडा टीमची फलंदाजी आपलातून मनाला भावूक करणारी होती. पहिल्या रात्रीमध्ये काय जबरदस्त फलंदाजी केली आदी पाटीलनं.
कुडावे टीमचे जे फलंदाज होते ना त्यांनी देखील हेच कानमंत्र घेतलं होतं, सिंगल डबलला प्राधान्य, सिंगल डबलवरती बहर आणि अगदी ज्या 30+ धावा त्यांना हव्या होत्या त्या 30+ धावा देखील त्यांनी जमवल्या होत्या. परंतु त्या धावसंख्येचा पाठलाग त्याच भोकरपाडा टीमनं अगदी सहजरित्या या मैदानाच्या आतमध्ये जमवल्या होत्या. कालच्या रात्रीमध्ये शिवार्थ 11 जे हनुमान भोकरपाडा संघ पुढे क्वालिफाय झाले सुपर 6 मध्ये. 2 मॅचेस जिंकलेत तांबाटी टीमनं. आधी पाटीलनं क्लासिकल बॅटिंग दाखवली. खरं तर सातत्यानं आपण मैदानाच्या बाहेर गेलो ना अजिंक्य, कित्येक क्रिकेटचे जाणकार प्रेक्षक आपल्याला सांगतायत की सीमारेषा भरपूर लॉंग आहे. खेळाडूंचंही तेच म्हणणं आहे. पण अशा मैदानावरती सुद्धा आधी पाटीलने हेलिकॉप्टरच्या जोरावरती लॉंग ऑफला जे षटकार ठोकले, रस्त्यावरती जे षटकार मारले, अगदी बघण्यासारखे होते. आज सुशांत मोकलने सुद्धा त्याच पद्धतीची बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये दाखवली आणि त्याच्या जोरावरती कळवे संघ अजून कायम आहे. कार्पेटला चिरत लॉंग ऑफचा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक तर कंप्लीट दुहेरीसाठीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी म्हणता येईल. चांगला तालमेल एकेरीला परिवर्तित केलं दुहेरीत आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 24. या सत्रातील शेवटचा चेंडू बाकी असेल. 7 स्कोरर 7 गुणलेखक सध्याच्या घडीला आपण बघतोय. रोहित गाताडे सर आमच्या समवेत जॉईन झालेत. मानसनं सांगितलं की एक नामांकित स्पर्धा सुप्रीमो ट्रॉफी, पण मी तर असं म्हणेन अजिंक्य की मुंबई क्रिकेट असोसिएशनची संलग्न असणारे स्कोरर आहेत. याचा अर्थ की मी तर म्हणेन लेदरच्या ज्या मॅचेस होतात रणजी क्रिकेट त्याच्याशी संलग्न असणारे जे क्रिकेट होतं त्या क्रिकेटमध्ये एक चांगले गुणलेखक म्हणून सातत्यानं रोहित गाताडे सर यांना आपण पाहिलं आणि ते सध्या जॉईन झालेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. निर्धाव चेंडू येतोय. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलक स्थिरावेल. 24 या धावसंख्येवरती धावा कमी आहेत अजिंक्य, पण जर का गोलंदाजी सुरुवातीपासून चांगली राहिली तर कमी धावा सुद्धा जास्त बनवता येतील कलवे टीमला. पण नेमकं काय घडेल 25चा पाठलाग उमरोली संघाकडून लवकर होईल की या विपरीत या 25 धावा करताना दमचाक होईल उमरोली टीमची, तशी गोलंदाजी होईल का कलवे टीमच्या गोलंदाजाकडून याकडेही लक्ष? नक्कीच 24 धावा जमवल्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कलवे टीमनं आणि आता त्या धावसंख्येचा पाठलाग द्वितीय सत्रामध्ये करावा लागेल. ते कर्जत परिसरातील एक नामांकित संघ, आपण सुरुवातीपासून हेच उल्लेख करतोय की कर्जत परिसरामध्ये ज्या ज्या वेळी आम्ही समालोचनसाठी जातो ना त्या वेळी कडाव संघ असेल, उमरोली संघ असेल, त्यानंतर वावलोली संघ असेल, हे संघ चांदई संघ असेल, या त्या विभागातील त्या तालुक्यातील हे नामांकित संघ आहेत. आणि एक संघ आपण पाहिला तर पेन तालुक्यातील एक नामांकित संघ कलवे, आणि त्या कलवे टीमला आता येणारे 18 बॉलमध्ये डिफेन्स करायचे आहेत त्या 25 धावा. 18 मध्ये 25. सामना चांगला होईल. पुनश्च आपण दोनही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. प्रेक्षक अद्यापही या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचं आम्ही स्वागत रसायनी ट्रॉफी 2025च्या माध्यमातून करतो. अजिंक्य, या स्पर्धेची दुसरी रात्र आहे. कालपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला. काल उद्घाटन सोहळा त्या कारणास्तव उशिराने मॅचेस सुरू झाल्या, पण एका रात्रीत कोणत्याही स्थितीमध्ये आपल्याला 10 ते 11 मॅचेस संपन्न करायचे. त्याचा अर्थ जास्त वेळ जाणार यात शंकाच नाही. पण या स्पर्धेबद्दल अजिंक्य आपण काय सांगाल? नक्कीच कालच्या रात्रीमध्ये असं वाटलं होतं की सकाळी आपण पाठे 4-4:30 वाजले, तदनंतर 5चा देखील पल्ला पार केला, तदनंतर कटाक्ष टाकला आयोजकांनी आणि तदनंतर आपण पाहतोय की आता सुमारे 2 वाजले असावेत, 3 वाजले असावेत आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय की लवकरात लवकर ही मॅच ही स्पर्धा अगदी आजच्या रात्रीमध्ये कशी संपन्न होईल त्यासाठी चांगलं लक्ष या ठिकाणी केंद्रित केलं. आणि त्यापेक्षा मी एक उल्लेख करेन की आयोजकांनी जी त्यांची भूमिका आहे ना, म्हणजे प्रत्येकाला एक एक काम जे वाटून दिलंय, अगदी बॉल बॉय पासून असेल, तदनंतर आपण पाहतोय की या ठिकाणी टॉस करण्यासाठी जे मान्यवर बोलवण्यासाठी कोण एखादी व्यक्ती या ठिकाणी ठराविक आहे, कॉमेंटेटरकडे कोण लक्ष देतोय, पाहुण्यांकडे कोण लक्ष देतोय, पाहुण्यांचा सत्कार, या गोष्टींकडे प्रत्येकाने खऱ्या अर्थाने कटाक्ष टाकला आजच्या रात्रीमध्ये. आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय की संघ अगदी वेळेवरती आले पाहिजे, संघांना वेळेवरती बोलवले पाहिजेत आणि त्या गोष्टीकडे जास्त लक्ष केंद्रित केलं. मॅच मध्ये जास्त वेळ डवळला नाही गेला पाहिजे त्याकरता देखील आपण वारंवार या ठिकाणी तंबी देतोय. आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय की या मॅच मध्ये, या आजच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं कमीत वेळेमध्ये ही स्पर्धा, या स्पर्धेची आजची रात्र संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळेल. अजिंक्य, खरं तर भरपूर प्रयत्न आयोजकांनी सुद्धा केलेत. आज तसं पाहायला गेलं तर आम्ही 6 ते 6:15 वाजता या ठिकाणी रेडी होतो, पण उशिरानं काही संघ आले आणि त्या कारणास्तव आज सुद्धा थोडा उशीर झाला. आमचा प्रयत्न होता की डॉट 7ला मॅच सुरू झाली पाहिजे, पण हे फार कमी प्रमाणात रसायनी परिसरात आपण सातत्यानं बघत आलोय
कितीही प्रयत्न झाला तरी मॅचेसमध्ये उशीर होतोच आणि हा बदल जर का घडला ना तर रसानीचं क्रिकेट सुद्धा पुढे जायला वेळ लागणार. प्रत्येक जण प्रयत्न करतोय पण जर तुम्हाला .7ला चेंडू टाकायचा असेल तर संघाने सुद्धा 6:30 ते 6:45 पर्यंत हजर राहणं हेही महत्वाचं असतं. त्याहीपेक्षा लाईव्ह वाले असतील, पंच असतील, कॉमेंटेटर असतील यांची भूमिका महत्वाची राहते आणि त्यांची उपस्थिती, त्यांचंही रिपोर्टिंग जर का अगोदर झालं तरच या गोष्टी पॉसिबल होतील आणि या होतील अशी मी अपेक्षा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या रसायनी विभागासाठी नक्कीच करतोय. हा नक्कीच पद्धतलीत बदल हे तुम्ही घडवलेच पाहिजेत, कारण की वारंवार आपण हेच उल्लेख करतो की तुम्ही वेळेवरती या कोणत्याही स्पर्धेमध्ये अगदी न सांगता त्या स्पर्धेला तुम्ही कधी कधी टीम कॅन्सल करता, वेळेवरती कधी कधी जात नाही आणि त्यासाठी अगदी त्याचा भुगात्मा आहे ना तो आयोजकांना भोगावा लागतो. आणि त्याकरता जे आयोजन करतेत ना त्यांनी घेतलेली मेहनत अगदी महिनाभर अगोदर असेल, 15 दिवस अगोदर असेल किंवा 2 महिना अगोदर असेल, त्यांच्या मेहनतीवरती ना पूर्णपणे पाणी फेरलं जातं. रसायनी ट्रॉफी 2025 उद्या या स्पर्धेची तिसरी रात्र असेल आणि उद्याच्या रात्रीमध्ये पहिला सामना जो असेल नवजीवन सावंडोले आणि त्यांच्या विरोधात व्याघ्रेश्वर दुर्शेत बरोबर 7 वाजता हा सामना असेल. याची मी तर म्हणेन दोनही टीमनं नोंद घ्यायची आणि त्या पद्धतीने आपण लवकरच रिपोर्टिंग या ठिकाणी करायचे. खरं तर समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते, त्यांचंही आपण कौतुक करूया. रोशन म्हात्रे एक जिद्दी व्यक्तिमत्व आहे. रोशन म्हात्रे प्रयत्न भरपूर करतात, कष्ट भरपूर आहेत, पण तुम्हाला त्यामागे तुमचे परिश्रम झोकून द्यावे लागतील. कॅमेरामॅन त्यांनाही आम्ही सूचित करतो की तुम्हालाही बदल घडवावा लागेल. क्लॅरिटी क्वालिटी नक्कीच रोशन प्रयत्न तुम्ही करता, पण तुम्हालाही दिवसेंदिवस यामध्ये बदल जर तुम्ही केला, तुमची प्रगती झाली तर नक्कीच तुम्हालाही मी तर म्हणेन उंच शिखरावरती आम्ही बघू शकू. इथे मात्र तुम्हालाही त्यासाठी शुभेच्छा देतो. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. 18 मध्ये बनवायचे आहेत ते 25. हा 18 चेंडू आणि आता 25 धावसंख्येची गरज आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक बॉलिंग ट्रॅक वरती येतोय कलवे टीम कडून. प्रसाद बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज शरद. पहिल्याच बॉल वरती आक्रमण, डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या दिशेनं 1 टप्प्या अखेर बॉल जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय रसायनी चषकातील हा दर्जेदार चौकार. सुरुवात चं समीकरण होतं. शरद आणि बावेची जोडी मैदानावरती दाखल झाले. अजिंक्य मी सुरुवातीलाच उल्लेख केला की अनिकेत दादा निकम यांची ती स्पर्धा 2 वर्ष मागे गेलो तर दापोली संघाचा फॉर्म सगळ्यांनाच ठाऊक होता ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आणि अशा संघाला मी तर म्हणेन उंबरोलीनं परास्त केलं होतं. मानसने सातत्यानं सांगितलं ISPL, पण तुम्ही एखादी मोठी स्पर्धा ज्या वेळेला खेळताना त्या मागचं कारणही वेगळं असतं. सुरुवातीला तुम्हाला ग्रामीण संघातून चांगला खेळ दाखवावा लागतो, स्वतःच्या गावासाठी तुम्ही चांगलं प्रदर्शन द्यावं लागतं आणि हे ज्या वेळेला करता त्यावेळेला गावानंतर तुम्ही तालुक्यानंतर जिल्ह्यात आणि जिल्ह्यानंतर संपूर्ण देशात जाण्याची संधी मिळते आणि ते काम केलं साहिल लोंगलेनं. स्वतःच्या ग्रामीण संघातून खेळताना भरपूर चांगलं योगदान दिलं आणि तदनंतर या उमरोली टीमनं एक वेगळी ओळख टेनिस क्रिकेट विश्वात निर्माण केले. पण मॅच संपलेला नाही. या मॅच मध्ये शेवटपर्यंत रंजकता पाहायला मिळेल. 18-25चं समीकरण पहिला जरी चौकार आला असला तरी 1-2 विकेट्स या मॅच मध्ये थांबवतील बॅटिंग करणाऱ्या उमरोली टीमला. हेच क्रिकेटचं गणित आहे. ऊन सावली सातत्यपूर्वक पाहिलं, एकाला जीत, एकाला हार, एकाला विजय तर एकाला पराभवाचं सावट या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये आपण पाहिलंय. आणि तेच चित्र पहिल्या बॉलवरती आला चौकार. उमरोली टीमचे पाठराखी खुश असतील, उमरोली टीमचे खेळाडू खुश असतील. टाळ्यांचा कडकडाट झाला होता. असं वाटलं होतं की मॅच अगदी लवकर फिनिश करेल फलंदाज शरद, परंतु तदनंतरचे लगातारचे 2 चेंडू, 1 चेंडू डॉट बॉल आला आणि तर तिसऱ्या चेंडूवरती महत्वाची विकेट प्राप्त केली ती गोलंदाज प्रसाद पाटील या गोलंदाजानं. 15-21 बाकी आहेत. अजिंक्य या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर एका बाजूला कळवे संघ प्रसाद पाटील असेल, राज म्हात्रे असेल, सुशांत मोकल असेल, मला वाटतं दीक्षित सारखा एक चांगला गोलंदाज या टीमचा हिस्सा. आणि या सगळ्या गोष्टीचा जर आढावा घेतला तर इथून पुढे एखादी विकेट कळवे टीमनं प्राप्त केली तर सोप्या वाटणाऱ्या धावा सुद्धा कठीण होतील, पण एखादा मोठा फटका प्रेशर रिलीज करेल. 15 चेंडू बाकी आहेत, 21 ची गरज आहे. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 15 आणि 21 धावसंख्येची गरज आहे. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय प्रसाद पाटील मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती आला चौकार, परंतु तदनंतर पूर्णपणे या ठिकाणी बांधून ठेवण्यात येत आहे.
रिव्ह्यू बॅटिंग आहे का पंच? वाईट साठी रिव्ह्यूच नाहीये. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. पंच रिव्ह्यू घेऊ शकता तुम्हाला साशंकता असेल तर. बिमर आणि रनआउट साठीच दोनही टीमला रिव्ह्यू असेल याची दक्षता घ्या. वाईट साठी पंचांचा रिव्ह्यू असेल तर आम्ही रेफर करतो, पण पंच सांगतात बॅट्समन रिव्ह्यू. पंचांनी निर्णय दिला नव्हता याचा अर्थ डॉट बॉल. अजिंक्य जितके जास्तीत जास्त तंत्र ना, जितक्या जास्तीत जास्त सुविधा ना, तितक्या पलवाटा पण जास्त असतात. खरं तर ऑनफिल्ड अंपायर डिसिजन प्रतिक्रिया देत नाहीत याचा अर्थ पंचांना विश्वास आहे की चेंडू फेर होता, आणि अशा निर्णयाला जर फलंदाजांनी उत्तर देणं याचा अर्थ पंचांचं काम किती राहिलं हाही प्रश्न पडतो. समीर सोमने सर अशा सिच्युएशनला खूप चांगले मी तर म्हणेन समालोचन करत असतात आणि अगदी स्पष्ट असतं. तसाच मी प्रयत्न करतोय. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो, चेंडून दिशा बदलली. अगदी एक धाव या ठिकाणी जरूर मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 5 धावा आहेत धावफलकावरती. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालंय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता अजिंक्य. सगळ्यांना असं वाटलं की 18 मध्ये 25 पहिला चौकार आल्यानंतर मॅचेस बदलेल, मॅचेस संपेल, उमरोली संघ लवकर विजयाच्या दिशेने वाटचाल करेल, पण तसं न घडता प्रसाद पाटीलने लगातार 4 चेंडू निर्धाव टाकले. शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल आली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आल्या धावफलकावरती केवळ 5. शेवटचे आता 12 चेंडू रियांशी गावदेवी कलवे टीमच्या विरोधात जिंकण्यासाठी गरज आहे. स्वर्गीय नामदेव स्मृती डीपी फायटर्स उमरोली टीमला 12 चेंडू 20 धावसंख्येची. हा शेवटचे निर्णय करत आता 12 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. प्रसाद पाटीलने काही कमालीची गोलंदाजी केली. अचूक टप्प्याची गोलंदाजी, वेगावरती तो स्वार होत होता आणि तितकीच त्याला अचूकता देखील होतील. आणि ज्यावेळी तुमच्याकडे अचूक टप्पा, अचूक वेग आणि तुमच्या गोलंदाजीवरती असणारं नियंत्रण असताना त्यावेळी तुम्ही एक चांगले गोलंदाज होता. आणि प्रसाद पाटीलने ते दाखवलं. आपल्यामध्ये असणारी गुणवत्ता, आपल्यामध्ये असणारा क्लास त्याने त्या ठिकाणी सिद्ध केलं. आणि आपण पाहिलं पहिल्याच बॉलवरती आलेला चौकार आणि तदनंतरच्या 5 चेंडूवरती केवळ एकच धाव त्यानं खर्ची केली. शेवटचे 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. अजिंक्य स्क्वेअर लेग पंच निशांत माली सर खरे तर सावळ्याचे आहेत आणि आपण बघतोय की ते सुद्धा MCA ची परीक्षा पास झालेले आहेत. त्यांचंही आपण विशेष कौतुक केलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की रायगड टेनिस क्रिकेट अंपायर्स अध्यक्ष विशाल पाटील सर यांना आपण मेन अंपायरच्या भूमिकेत बघतोय. दोघांचंही कौतुक आणि विशेषतः रसायनीसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक दीक्षित. पहिलाच बॉल वरती आक्रमण, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. कॉटन बॉलची संधी होती आणि अजून एक हादरा मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या उमरोली टीमला. शेवटच्या रसायनी चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. अजिंक्य खरं तर आमचा भरपूर अट्टहास आहे या स्पर्धेमध्ये. रसायनी ट्रॉफी असं या स्पर्धेचं नामकरण करण्यात आलेले आहेत. खरं तर सगळ्यांनाच असं वाटलं की हे कॉमेंटेटर असताना दुसरे कॉमेंटेटर येतील का, पण असं नाही. रसायनीतील सगळ्या समालोचकांना संधी देण्याचा प्रयत्न आमचा आहे. पॅडी पवार सर, तदनंतर समीर राणे असतील, यांनाही जरूर आम्ही या स्पर्धेत एक दिवस तरी घेऊन येऊ. त्याचबरोबरीने जे पंच आहेत ते सुद्धा रसायनीमधलेच आहेत आणि जे आमच्या साथी गुणलेखक आहेत ते सुद्धा रसायनीमधले. नारपोलीचं नाव, रसायनीचं नाव मयूर पाटील यांनी सुद्धा खूप उंच नेलं. यश मालकर असतील. याचा अर्थ ही स्पर्धा फक्त आमच्यापुरती मर्यादित नाहीये, तर संपूर्ण रसायनी विभागासाठी ही स्पर्धा आता होत असताना आपण बघतोय. ऑफ ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव तर मिळेल. दुहेरीसाठीचा प्रयत्न, दुसरी धाव सहजगत्या कंप्लीट. शेवटच्या षटकात ज्या सिंगल डबल्स घेतल्या ना अजिंक्य कलवे टीमनं, त्याच धावा आता फायदेशीर ठरतायत रियांशी 11 गावदेवी कलवे टीमला. यश मालकर, अगदी तुमच्या माहितीसाठी आम्ही एक उल्लेख करू. या ठिकाणी अंकित मालुसर यांनी खूप चांगला उल्लेख केला की रसायनी विभागातील जे आपले जवळचे म्हणजे आजूबाजूच्या गावाचे जे समालोचक मित्र आहेत, अंपायर आहेत, त्यांना स्कोरर आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं स्कोरिंग करण्याची, कॉमेंट्री करण्याची, अंपायरिंग करण्याची जी संधी त्यांनी दिली आहे ना, ते संधी देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं
केलं जात आहे. मी आयोजकांना पुन्हा एकदा धन्यवाद देईन, कारण की का त्याचा मागचा हेतू पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा समीकरण बदलेल. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 10 आणि विजयासाठी गरज आहे ती 17 धावसंख्येची. बॅट्समन रिव्ह्यू आहे बिमरसाठी. बिमरचा नो चेंडू आहे किंवा नाही आणि या ठिकाणी चेक केले जाईल लाईव्हच्या माध्यमातून. समर्थ लाईव्ह इव्हेंटची आमची टीम त्या ठिकाणी आमचे टेक्निशियन त्या ठिकाणी आहेत आणि तिसरे पंच देखील त्या ठिकाणी पोहोचलेत आणि योग्य तो निर्णय या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फेअर वाईट बॉल असल्याचा इशारा पंचांकडून अगोदरच देण्यात आलेला होता आणि अशा वेळेला आपण बघतोय की जी रिव्ह्यूची मागणी रिव्ह्यू गमावला बॅटिंग टीमनं. अजिंक्य वाईट बॉल आला होता, अतिरिक्त धाव मिळाली होती आणि अशा वेळेला रिव्ह्यूची मागणी या सिच्युएशनला कदाचित 3ची अपेक्षा असावी. धाव एक मिळणारच होती यात शंका नाही, पण महत्वाच्या क्षणाला रिव्ह्यू गमावणं कदाचित महाग ठरू शकतं. बॅकफुटला आले, बॅकफुट पंच करायचा होता, सरळ बॅटनं चेंडू निघालाय. एक धाव तर मिळेल, दुहेरीसाठीचा प्रयत्न पण करू दिला जात नाहीये. चेंडूची फेक, टीम स्पिरिट वाढलंय. प्रसाद पाटील भले बॅटिंग मध्ये अपयशी ठरला असेल, प्रयत्न करतो या मैदानाचा आढावा घेत त्यानं स्वतःला पुढे आणलं. अर्ध्या पिचवरती अर्ध्या खेळपट्टीवरती येऊन तो थांबला आणि जो चेंडू जमिनीवरती पडेल त्या अगोदरच कलेक्शन झालं. दुसरी धाव घेण्याची संधीच दिली नाही. 100% योगदान. ज्यावेळी क्रिकेट हे नाव येताना त्यावेळी 11 खेळाडूंना मिळून खेळला जाणारा हा क्रिकेटचा खेळ आहे आणि तेच जर 100% योगदान प्रत्येक खेळाडूंना दिले तर संघाचं नाव, गावाचं नाव, आपल्या परिसराचं नाव तो संघ अगदी उंचावत असतो. आणि अशी कामगिरी कलवे टीमचे सगळे क्षेत्ररक्षक सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करत आलेत. शेवटचे 9 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. रोहित गाताडे सर आमच्या समोर जॉईन झालेत. संदेश कंटे सर यांचंही गुणलेखन सातत्यानं आपण पाहिलं आणि मला सगळ्यात आवडता समालोचक निखिल बाबर याने आपण एक दिवस घेऊन येऊ. वाईट बॉल पंच वळण घेऊन सांगतायत अतिरिक्त एकदा वाढेल एका धावेच्या बरोबरीने. जशी धाव वाढते ना त्याच बरोबरीने या मॅच मध्ये रोमांचकता सुद्धा वाढते, या मॅच मध्ये रंजकता सुद्धा वाढते. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत, 15ची आवश्यकता. शेवटचे निर्णायकारक 9 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. 15 धावा 9 चेंडू हे समीकरण येऊन ठेपलंय. फटका पसलाय थोडासा मित्र म्हणून थोडंसं वलन घेणारा चेंडू, बाहेरच्या दिशेने चेंडूला वलन घेतलं आणि या फसव्या गतीच्या चेंडूवरती अगदी फलंदाज देखील नाकाम ठरतोय. मोठा फटका खेचायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क करू दिला नाही आणि चांगली गोलंदाजी करतोय तो गोलंदाज दीक्षित. या सुरुवातीला उल्लेख केलं ज्यावेळी कलवे टीम क्षेत्ररक्षणाला गेली त्यावेळी दीक्षित यांचं नाव घेतलं होतं अंकित मालुसरे यांनी आणि तशी गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. महत्वाची भूमिका बजावतोय, महत्वाची मॅच आहे. हा चेंडू खरं तर सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये, लिव्ह केलं, सोडून दिलं. याचा अर्थ या मॅच मध्ये उमरेली संघ खराब बॅटिंगचं प्रदर्शन दाखवतोय की काय. निर्धाव चेंडू येईल, शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 7-15 धावसंख्येची गरज आहे. निर्णायक चेंडू या ठिकाणी आपण बघतोय. कळवे विपक्ष उमरोली, कोणत्याही स्थितीमध्ये मोठा फटका हवाय उमरोली टीमला तरच अंतर कापता येईल. 7 मध्ये 15. हाफ ट्रॅकर बॅकफुटला आले, पुन्हा एकदा फटका फसलाय. दीक्षितनं मॅचचं चित्रच पलटवलं. दीक्षितचा उल्लेख आपण केला होता ना, त्या दीक्षितनं या मॅच मध्ये उमरोली संघाला पूर्णपणे बॅकफुट वरती टाकलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय, 25चा पाठलाग करायचा होता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 10 धावा आहे धाव फलकावरती. शेवटचे 6 चेंडू 15 धावसंख्येची. शेवटचे निर्णायकारक 6 चेंडू आणि आता 15 धावसंख्येचं समीकरण येऊन ठेवलंय. 7 मध्ये करायच्या होत्या 26 धावा. कालच्या रात्रीमध्ये भुकरपाडा टीमला षटकार आला, त्यानंतर 20 धावा राहिल्या. आदी पाटीलने सांगितलं की त्या 20 धावा मी सहजरित्या जमा करू शकतो या मैदानावरती आणि त्या जमा केल्या. अंबिका किराणा स्टोर आत्मोली नरेश टोंबरेच्या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना आणि या मॅच मध्ये देखील या 15 धावा जर या वातावरणामध्ये तुम्हाला जमवायच्या असतील तर आक्रमणाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आक्रमण तर करावंच लागेल. खरं तर आता
आपण नेहमी म्हणतो ना, खराब चेंडूवरती मोठे फटके, चांगल्या चेंडूवरती सिंगल डबल हे धावा जमवण्याचं तंत्र आहे. पण कधी कधी वेळेनुसार तुम्हाला योग्य ते निर्णय घ्यावेच लागतात. जर का चेंडू खराब येत नसतील ना, तुम्ही योग्य तो फुटवर्कचा वापर करा, टायमिंग प्रॉपर करा आणि त्यानंतर धावांचा शोध घ्या, सहज धावा मिळतील. इथे खराब चेंडू तुम्हाला येत नसतील तर ते चेंडू तुम्ही खराब बनवले पाहिजेत आणि त्यावरती आक्रमण केलं पाहिजे. आणि तसं घडलं तरच 6 मध्ये 15चा पाठलाग यशस्वीरित्या होऊ शकतो उमरोली टीमसाठी. अंकित, क्रिकेटमध्ये असे बरेचसे अनुभव आहेत. बऱ्याचशा प्रेक्षकांना देखील कधी कधी असं वाटतं की पहिल्या चेंडूवरती जो चौकार आला होता त्यानंतर असं वाटलं होतं असेल बऱ्याचशा प्रेक्षकांना जे झोपले असतील एकाद दोन चेंडू पाहून की हे मॅच अगदी उमरोली टीमच्या बाजूने आहे. परंतु तदनंतर जर सकाळी ते मॅच पाहतील उमरोली आणि त्यांच्या विरोधात कलवे, तर त्यांना एक वेगळं चित्र पाहायला मिळेल. या मॅच मध्ये अजूनही कोणी जिंकलं नाही, अजूनही कोणी हारलं नाही. ही मॅच अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. त्या गोष्टीमध्ये मात्र शंका नाही. शेवटचे 6 बॉल आणि आता 15 धाव संख्येची विजयासाठी गरज आहे. अंकित, या मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळालं, वलन पाहायला मिळालं, यू टर्न देणारं षटक गोलंदाज दीक्षित या गोलंदाजानं केले. जशी गोलंदाजी केली होती ना पहिल्या सत्रामध्ये, गोलंदाज दुसरं षटक जे आता गणेश गारेनं ज्यानं केवळ 5 धावा खर्च केल्या, एक महत्वपूर्ण विकेट ज्यानं प्राप्त केली. आता शेवटचे निर्णायक 6 चेंडू आणि 15 धाव संख्येची गरज आहे. राहुल पाटील सांगतात, सुशांत मोकल, राहुल पाटील यांच्याकडून आम्हाला सूचना आल्यात की जास्त वेळ घेऊ नका, कारण वेळेला फार महत्व असेल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक राहुल पाटील आम्हाला सूचक इशारा देत आहेत की जास्त वेळ घेऊ नका, टाइमपास जास्त होतोय, त्यामुळे वेळेला महत्व असेल, आपण लगेचच मॅच सुरू करायचे. 6 मध्ये 15ची गरज आहे. वेळेचंही बंधन आहे, कारण रोज 11 मॅचेस संपन्न करणं याचा अर्थ आपण बघतोय की मी तर म्हणेन भरपूर वेळ या ठिकाणी दवडला जातो आणि वेळेला महत्व असेल. पहिला चेंडू वेगवान, भन्नाट वेग थांबवलाय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि 15 धाव संख्येची गरज. शेवटचे निर्णायक 5 चेंडू आणि आता 15 धाव संख्येची गरज आहे. 5 चेंडू मध्ये जर 15 धावा तुम्हाला करायच्या आहेत. साहिल लोंगले ऑन स्ट्राईक वरती आणि पहिला चेंडू या ठिकाणी या षटकाचा तो डॉट बॉल केलतो. आणि या आपण पाहतो ना डेट ओव्हर मध्ये जर तुम्हाला आक्रमण करायचं असेल ना तर पहिल्या चेंडू पासून तुम्हाला सुरुवात करणं गरजेचं होतं, परंतु अजूनही काही घडलं नाही. 5 चेंडू आणि 15 धाव संख्येची गरज. आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, ते त्या झोन मध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे जाणं कठीण, हे सातत्यपूर्वक आपण सुरुवातीपासून उल्लेख करतोय. आणि त्याच झोन मध्ये झेलला कॅरी केलं, एलिव्हेशन थोडंसं कमी पडलं, ताकद थोडीशी कमी पडली आणि महत्वाची विकेट साहिल लोंगले होतोय या चेंडूवरती. झेल बाद. अजिंक्य, खरं तर आपण सुशांतचं कौतुक केलं पाहिजे. असं वाटलं की तो गोलंदाजी राहील, तो स्वतः गोलंदाजी करेल, एक चांगला ऑलराऊंडर म्हणून सातत्यानं आपण सुशांतला पाहिलं. पण इथे त्यानं तसं न करता जो आपला विश्वासू सहकारी आहे ना राज म्हात्रेवरती त्यानं विश्वास दाखवला. राज म्हात्रे खरं तर आपण बघतोय की रायझिंग स्टार आहे कलवे टीमसाठी. नेहमीच त्याचं सुद्धा योगदान बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, सातत्यानं चांगलं राहिलंय. आणि इथे मात्र आपण बघतोय की सुशांत स्वतः गोलंदाजीला नाही तर राजवरती त्यानं विश्वास दाखवला आणि महत्वपूर्ण साहिल लोंगलेला बाद करणं हा विश्वास खरा केला तो राज म्हात्रेनं. शेवटचे 4 चेंडू 15 धावांची गरज आहे. चला प्रसाद, जास्त वेळ घेऊ नका, अन्यथा आयोजक तुम्हाला पेनल्टी देतील, असं व्हायला नको. शेवटचे आता 4 चेंडू 15 धाव संख्येची गरज आहे. राहुल पाटील खरं तर त्यांना सवय नाहीये, पण इथे मात्र आपण बघतोय की त्यांचाही 28 मॅचेस लवकर झाल्या पाहिजेत, कारण प्रकाश झोतातील स्पर्धा म्हणजे तुम्हाला बाकीचाही विचार करावा लागतो आणि तोच विचार कदाचित राहुल पाटील या ठिकाणी करत असतील आणि ते सांगतायत की मॅच लगेचच सुरू करायचे. 4 मध्ये 15. शेवटचे निर्णय करत आता शेवटचे 4 चेंडू आणि 15 धाव संख्येची गरज आहे. उमरोली टीम की त्यांच्या विरोधात कळवे या 2 संघादरम्यान चालू असणार ही युद्ध, हे बॅटल आपण पाहतोय. शेवटचे 4 चेंडू आणि आता 15 धाव संख्येची गरज. बॉल तयार आहे, ऑफ स्टिकच्या बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या मदतीनं समीकरण बदलेल. शेवटचे आता 4 चेंडू आणि 14 धाव संख्येची गरज आहे. तुम्ही पंचांशी वाद करू शकत नाहीत.
निर्णयाला अपीलच नाहीये वाईट बॉलला, त्यामुळे हे तुमच्या बाबतीत सुद्धा घडलं होतं. तुम्ही बॅटिंग करत होता, उमरोली संघाला सुद्धा तेच वाटलं, त्यांनाही आम्ही तेच सूचित केलं, त्यामुळे तुम्ही पंचांना अपील वाईट बॉल साठी करू शकत नाही. एकदा प्रतिक्रिया जर का दिली नाही तर चेंडू फेरच असेल. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 4-14ची गरज आहे. वाईट बॉलचा इशारा या चेंडूवरती आला होता. एक धाव कमी झाली आहे, मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. हा फटका ऑफ ड्राईव्ह केलाय. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, डीप मध्ये खूप चांगली फिल्डिंग, एक धाव तर मिळेल. दुहेरीसाठीचा प्रयत्न होतच नाहीये. शेवटचे 3 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. 3-13 3 चेंडू 13 धावसंख्येची गरज. आता कलवे संघ मैदानावरती खेळ करतोय. खरं तर कलवे गावाचं नाव या स्पर्धेमध्ये अजिबात नव्हतं. काल मला वाटतं आमचे भाऊजी, आमच्या गावचे जावई, आमचे भाऊजी रवींद्र पाटील या ठिकाणी आले. ते सुद्धा कलवेचे आहेत आणि ते फक्त आले नाहीत तर ते आता कलवे गावाला सुद्धा घेऊन आलेत आणि तो कलवे गाव इथे चांगली कामगिरी करतोय. भाऊजी तर फायद्यात आहेतच, पण कलवे गाव सुद्धा फायद्यात जाईल का असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडला असेल आणि तसा खेळ होतोय. मी तर म्हणेन त्यांनाही ही स्पर्धा एन्जॉय करण्याची संधी मिळते. स्वतःच्या गावचा संघ खेळतो आणि त्यांचा खेळ पाहण्याची संधी मिळते, हे त्यांच्यासाठी भाग्य. इथे अजून एक धक्का आणि याचा अर्थ उमरोली संघ या मॅच मध्ये आता पराभवाच्या दिशेने जातोय की काय अशी शंका झाली आहे. 2 चेंडू बाकी, 13ची गरज आहे. सुरुवात झाली तसे तुम्ही उल्लेख केला की संपूर्ण ग्रामीण या विभागातील अगदी तळागाळातील कॉमेंटेटर असतील, अंपायर असतील, यांना संधी, स्कोरर यांना तुम्ही संधी दिली आणि का देऊ नये. अगदी जे आयोजनकर्ते असतात ना, ते आयोजनकर्ते प्रत्येक स्पर्धेमध्ये हे उल्लेख करतात की आमच्याकडे फार मोठे समालोचक आलेत, आमच्याकडे फार मोठे अंपायर आम्ही बोलू शकतो. अंकित, या मित्र म्हणजे महाराष्ट्रातील नामांकित समालोचक आहेत ना, आम्ही देखील आमच्या स्पर्धेला बोलू शकलो असतो आणि आम्ही आत्ता देखील, आज देखील अजूनही 2 दिवस या 2 रात्री या स्पर्धेच्या बाकी आहेत. आम्ही आज देखील मुंबई, पुणे, ठाणा या विभागातील नामांकित समालोचन तुमच्या स्पर्धेसाठी बोलवू शकतो. परंतु नवोदित जे समालोचक मित्र आहेत त्यांना संधी कधी मिळेल. आपल्याला संधी मिळाली, परंतु आपण पाहतो फार उशिराने. जसं मानस असेल, आपण राहुल पाटील असतील, अंकित मालुसर असेल, मी स्वतः अजिंक्य बहुड असेल, आपल्याला संधी फार उशिरा मिळाली. परंतु खास करून मी यश मालकर यांच्यासाठी हे उल्लेख करतोय की पूर्वी ज्या स्पर्धा असायच्या त्या स्पर्धेमध्ये नामांकित समालोचक असायचे आणि नवोदित समालोचकांना फार संधी कमी असायची. तुम्ही स्वतःहून जरी कॉमेंट्री करायला गेले ना तरी ते विचारायचे आम्ही आयोजकांना विचारू का, आणि तदनंतर ते माईक तुमच्या हातामध्ये स्वाधीन करायचे, सुपूत करायचे. परंतु त्यापेक्षा मी एक सांगेन की जरूर जो अंकित मालुसर यांनी उल्लेख केला की याच विभागातील, याच आपल्या खालापूर तालुका, पनवेल तालुक्यातील